हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपण एमपीएससीने विचारलेले पीवायक्यूज पाहतोय. पीवायक्यू मधील नेक्स्ट लेक्चर आपण सुरुवात करूयात. बघा, एमपीएससीने विचारलेले जे पीवायक्यूज आहेत, जे लेटेस्ट आहेत त्यापासून आपण पाठीमागे जातोय. म्हणजे 2023 मध्ये विचारलेल्या प्रश्नांपासून सुरुवात करून आपण त्या अगोदर विचारलेल्या परीक्षांकडे जातोय. आवाजामध्ये थोडासा फरक जाणवेल, तेवढा समजून घेणं आवश्यक आहे. एक एक क्वेश्चन घेऊयात. या अगोदर 3 लेक्चर्स घेतलेले आहेत. सिनॉनिम्स म्हणजे एमपीएससीने विचारलेले जे पीवायक्यू आहेत त्याच्यावरती, जे सिनॉनिम्स वरचे क्वेश्चन्स आहेत त्यावरती हे 4th लेक्चर असेल. ओके, यानंतर राहिलेले जे तुम्हाला वर्ड्स दिलेले आहेत ते तुम्ही स्वतः तयार करायची आहे. फर्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज सिनॉनिमस टू लाईट हुडेड विंड प्रूफ जॅकेट. बऱ्याचदा काय होतं, प्रश्न विचारताना ते काय करतात, लेट मी सिलेक्ट अ रेड पेन, रेड इंक, लाईट हुडेड विंड प्रूफ जॅकेट. बऱ्याचदा ते काय करतात, त्यांना जे विचारायचं असतं त्या अनुषंगाने ऑप्शन्स तयार करतात. आता बघा, त्यांना विचारायचं लाईट हुडेड विंड प्रूफ जॅकेट म्हणजे काय, हवा असेल, वारा असेल, यापासून आपलं संरक्षण करणारं जे जॅकेट असतं त्याला काय म्हणतात. मग हे दोन ऑप्शन त्यांनी लगेच असे बनवले, विंड चिटर, विंड कोट. या दोघांचा अर्थ तोच होतोय. अशा प्रकारचं एखादं काय, एखादा विंड पासून संरक्षण करणारा जॅकेट, असं विंड चिटर असेल, विंड कोट असेल. आता विंड चिटर असेल तर आपण काय म्हणतो, असं एखादं जॅकेट जे नेक फिटेड वगैरे आहे आणि हवा पाणी याच्यापासून संरक्षण करतं. हेही तेच आहे, विंड कोट, बरोबर का, जे आपला पाण्यापासून हवेपासून वगैरे संरक्षण करेल. पण त्यांना अपेक्षित आहे की लाईट हुडेड विंड प्रूफ जॅकेट, मग त्यासाठी वेगळा एखादा शब्द आहे का त्यात सिनॉनिमस टू दिस फ्रेज, मग तो आहे कगोल. ओके, CAGOLUE, कगोल. ओके, आणि कॅल्सिफाय, कॅल्सिफाय म्हणजे काय, हा वर्ब आहे. म्हणजे एखादी गोष्ट काय करणे, मजबूत करणे किंवा दणकट बनवणे. दणकट, एखादी गोष्ट असेल, एखादी बाब असेल तर ती आणखी मजबूत बनवणे, दणकट बनवणे, त्याला कॅल्सिफाय शब्द आहे. ओके, कगोल इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, गिव्ह सिनॉनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. ऑब्स्टिनेट, स्लॅंडर, थ्रिफ्टी. राज्यसेवा 2018 आणि सेम पॅटर्न तुम्हाला 22-23 मध्ये सुद्धा दिसेल. मग याचा अर्थ काय असतो, त्यांनी 3 शब्द दिलेत, ऑब्स्टिनेट, स्लॅंडर आणि थ्रिफ्टी. या प्रत्येक शब्दाचं एक एक सिनोनिम आपल्याला द्यायचं. मग ऑप्शन मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, डिसीज म्हणजे ऑब्स्टिनेटचा सिनोनिम यायला पाहिजे, स्लॅंडर म्हणजे विलिफिकेशन, विलिफिकेशन म्हणजे स्लॅंडरचा सिनोनिम यायला पाहिजे, आणि हेडस्ट्रॉंग म्हणजे काय, थ्रिफ्टीचा सिनोनिम यायला पाहिजे. असं त्याचं काय असतं, आन्सर सिलेक्ट करायचं असतं. म्हणजे 3 वर्ड जर दिलेले आहेत तर या प्रत्येक वर्डचा एक एक सिनोनिम आपल्याला द्यायचा असतो. कळालंय का? प्रश्नाचा पॅटर्न अगोदर समजून येणं आवश्यक आहे. आता बघा, ऑब्स्टिनेट म्हणजे काय, हट्टी. एका एका शब्दाला आपण एक्सप्लेन करूया, त्यानंतर आन्सर कडे जाऊया. ऑब्स्टिनेट म्हणजे काय, हट्टी. याला आणखी एक शब्द आहे, दुराग्रही. जो जिद्दीला पेटलेला असतो, एकदम हट्टी असतो, एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची असं ठरवलेलं असतं. राज्य शासनामध्ये एखादे अपोजिशन वाले आहेत, त्यांना त्यांचं सरकार पाडायचं ठरवलं तर तो पाडणार 2.5 वर्षामध्ये. त्याला काय म्हणायचं, ऑब्स्टिनेट. आले लक्षात? आता एक झाला ऑब्स्टिनेट, त्याला म्हणायचं हट्टी, दुराग्रही. मग याचे सिनोनिम्स आहेत बघा आपल्याकडे. ऑब्स्टिनेटचे काय काय आहेत, कुठं लिहून देऊ, चला इथंच घेतो बघा. एक आहे स्टबन, STUBBORN, स्टबन. स्टबन किंवा स्टबॉन, STUBBORN, स्टबन, स्टबॉन. आणि आणखी एक वर्ड आहे ऑब्ड्युरेट, OBDURATE, ऑब्ड्युरेट. ओके, नेक्स्ट वर्ड आहे बघा स्लॅंडर. स्लॅंडर म्हणजे काय, एखाद्यावरती, एखाद्याला काय करणे, आरोप करणे, डिफेम करणे, बदनाम करणे. एखाद्याला बदनाम करणे, डिफेमेशन. ओके, मराठी काय होईल, आरोप करणे, बदनाम करणे, एखाद्याची बदनामी करणे, त्याला म्हणायचं स्लॅंडर. थ्रिफ्टी म्हणजे काय, जो कंजूस आहे, कंजूस, पैसे वगैरे खर्च न करणारा, चिकट म्हणता तुम्ही त्याला. चिकट आहे यार तो, काय पैसे वगैरे खर्च करत नाही, चहा पाजत नाही, उन्हाळ्याचे दिवस असले तर काय ताक पाजत नाही वगैरे असा. ओके, त्याला म्हणजे थ्रिफ्टी. म्हणजे 3 वर्ड समजले. ऑब्स्टिनेट म्हणजे काय, हट्टी, दुराग्रही. स्टबॉर्न आणि ऑब्ड्युरेट ऑब्स्टिनेटचे सिनोनिम्स आहेत. स्लॅंडर म्हणजे काय, एखाद्यावरती आरोप करणे किंवा एखाद्याची बदनामी करणे.
त्याला म्हणजे स्लँडर. डिफेमेशन त्याचा सिनॉनिम आहे. थ्रिफ्टी म्हणजे पैसे वगैरे फार जपून वापरणारा, फार काटकसरीने वापरणारा, जो चिकट आहे, कंजूस आहे, आणखी काय शब्द तुमच्याकडे असेल तो वापरा. ओके, त्याला म्हणायचं थ्रिफ्टी. आता पुढचे शब्द समजून घ्या. डिसीज म्हणजे काय? रोग, आजार. विलिफिकेशन, विलिफिकेशन या शब्दाचं मिनिंग आहे अगेन एखाद्याचा निषेध करणे, कंडेम करणे. ओके, CONDEMN, कंडेम करणे, निषेध करणे. हेडस्ट्रॉंग, एखादी गोष्ट करण्याची जर ठरवलीच, राईट, त्याला आपण काय म्हणतो? तो फार निश्चयी आहे, त्याला हेडस्ट्रॉंग म्हणतात, निश्चयी. ओके, येस, दिसतं, मी लिहून देतोय बघा तुम्हाला. अगेन नेक्स्ट वर्ड आहे बघा, फिल्दी. फिल्दी म्हणजे काय? जो ओंगाळवाना आहे, घाणेरडा आहे, घाणेरडा, ओंगाळवाना. ओके, घाणेरडा किंवा ओंगाळवाना. नेक्स्ट वर्ड इज स्मिअर. स्मिअर या शब्दाचा अर्थ आहे की एखाद्याचं करिअर असेल, एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचं चारित्र्य असेल, त्याच्यावरती दाग धब्बा लावणे, दॅट इज नोन एज स्मिअर. ओके, याला आपण काय म्हणतो? स्पॉट म्हणूयात, SPOT, दाग लावणे, धब्बा लावणे, स्पॉट. नेक्स्ट इज स्पेअरिंग. स्पेअरिंगचा सुद्धा हा सिनोनिम होतोय बघा, कंजूस, चिकटवाला. म्हणजे काय? जो फार काळजीपूर्वक आपले स्वतःचे रिसोर्सेस वापरतो, म्हणून थ्रिफ्टीचं स्पेअरिंग हा सिनोनिम होईल. नेक्स्ट वर्ड हिडन. हिडन म्हणजे काय? लपलेला, CONCEAL, कन्सील, लपलेला. थिन म्हणजे काय? पातळ. इकॉनॉमिकल म्हणजे काय? अगेन इकॉनॉमिकल हा सुद्धा या वर्डचा सिनोनिम होईल थ्रिफ्टीचा. म्हणजे इकॉनॉमिकल कसा? जो पैशांचे उधळण करत नाही, फार जपून वापरतो, त्याला इकॉनॉमिकल असं म्हणतात. नेक्स्ट स्टबॉर्न म्हणजे काय? हट्टी. ओके, डिफेमेशन म्हणजे काय? एखाद्याची बदनामी करणे. आणि फ्रुगल म्हणजे काय? फार काटकसरीने खर्च करणारा. आता एक एक चेक करूयात आपण की कोणता आन्सर होईल, कोणता नाही होणार. ऑब्स्टिनेटचा सिनोनिम का डिसीज नाहीये, म्हणून ऑप्शन नंबर 1 गेला. ऑब्स्टिनेट म्हणजे काय? हट्टी, जो जिद्दी आहे, तशा प्रकारचा. फिल्दी म्हणजे ओंगाळवाना, घाणेरडा, मग नंबर 2 सुद्धा होणार नाही. नंबर 3 मध्ये बघा, ऑब्स्टिनेटचा मिनिंग तुम्हाला माहिती आहे, हट्टी आहे, स्टबॉर्न, ऑब्ड्युरेट. मग हिडन होईल का? हिडन म्हणजे लपलेला, ती नाही होणार नाही. 4 चेक करा. ऑब्स्टिनेट म्हणजे काय? हट्टी, दुराग्रही. स्टबॉर्न म्हणजे सुद्धा तोच मिनिंग होतोय. स्लॅन्डर म्हणजे काय? एखाद्याची बदनामी करणे. डिफेमेशन म्हणजे सुद्धा एखाद्याची बदनामी करणे. थ्रिफ्टी म्हणजे काय? फार काटकसरीने पैसे वगैरे खर्च करणारा. फ्रुगल म्हणजे सुद्धा तोच. मग थ्रिफ्टी, फ्रुगल, स्टिंजी, दीज आर द इकॉनॉमिकल. हे सिनोनिम्स आहेत बघा. कोणकोणते वर्ड्स आहेत? थ्रिफ्टी, इकॉनॉमिकल, फ्रुगल, आणखी एक वर्ड लिहून देतो, STINGY, स्टिंजी. यांचा अर्थ आहे फार काटकसरीने खर्च करणार. ओके, चलो, आन्सर काय होऊ शकेल मग? ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, which word or words is or are similar in meaning to the word printed in capital. हा जो शब्द दिलेला आहे, या शब्दाचा सिनोनिम काय काय होऊ शकतील बघा. फ्लमॉक्स्ड. फ्लमॉक्स्ड म्हणजे काय? गोंधळलेला किंवा गोंधळ. फ्लमॉक्स्ड. शी वॉज कम्प्लिटली फ्लमॉक्स्ड बाय द सेकंड क्वेश्चन. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये ती काय झाली होती? संपूर्णपणे गोंधळून गेली होती, राईट. मग बघा, कन्फ्यूज म्हणजे सुद्धा गोंधळ, बिविल्डर म्हणजे सुद्धा गोंधळ, आणि यांचा आणखी एक सिनोनिम आहे बघा, फ्लमॉक्स्ड, कन्फ्यूज, बिविल्डर, आणि नेक्स्ट इज परप्लेक्स्ड. इथे लिहून देतो, PERPLEX, परप्लेक्स्ड. ओके, मग 4 वर्ड्स आहेत, फ्लमॉक्स्ड, कन्फ्यूज, बिविल्डर आणि परप्लेक्स्ड. दीज आर सिनोनिम्स. त्यांचा अर्थ आहे गोंधळलेला, गोंधळणे. ओके, मग एकच शब्द हा वेगळा आहे, पॅसिफाय. पॅसिफाय म्हणजे काय? शांत करणे. काही वाद चालू असेल, भांडण चालू असेल, टू एंड अ फाईट ऑर क्वारल म्हणजे काय? एंड करणे, न थांबवणे भांडण वगैरे, म्हणजे काय? शांतता निर्माण करणे, त्याला पॅसिफाय शब्द आहे. मग त्याचे सिनोनिम्स काय काय आहेत बघा. प्लॅकेट,
PLACAT प्लॅकेट आहे. त्यानंतर प्लासिड आहे, PLACID प्लासिड, प्लॅकेट. ओके, ठीक. प्लासिड आहे, प्लॅकेट आहे, हे दोन्ही सुद्धा तुम्हाला लिहून दिले बघा. पॅसिफायचे हे दोन सिनोनिम झाले. आणि मग फ्लमॉक्स या शब्दाचं मिनिंग होतं कन्फ्यूज म्हणजे गोंधळणे, बिविल्डर आणि परप्लेक्स. मग हे चार शब्द लिहून घ्यायचे, फ्लमॉक्स, कन्फ्यूज, बिविल्डर आणि परप्लेक्स. त्यांचा अर्थ होतो गोंधळलेला किंवा गोंधळणे. आले का लक्षात? त्यांनी विचारलं होतं की याचे सिनोनिम्स कोणते होतील? दोनच होतील, कन्फ्यूज आणि बिविल्डर. ए अँड बी ओनली, दिस इज द करेक्ट आन्सर. पॅसिफाय होणार नाही, त्याचा अर्थ होतो शांत करणे, म्हणजे काय? प्लासिड, प्लॅकेट, प्लाकेट, PLACAT प्लॅकेट. ओके, हे तीन वर्ड्स आहेत ज्यांचे मिनिंग सेम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवायच्या सिनोनिम्सच्या. सॅंक्टिटी म्हणजे काय? पवित्र, एखादी गोष्ट पवित्र असते किंवा एखाद्या गोष्टीचं पावित्र्य. सॅंग्विन म्हणजे काय? आशावादी, हे राष्ट्रवादीवाले झाले, आशावादी. सार्डोनिक म्हणजे काय? ज्या गोष्टीमध्ये आपण म्हणतो बघा उपरोध असतो, उपरोध, फुल ऑफ स्कॉन म्हणजे उपरोधिकपणे ज्याच्यामध्ये बोललं जातं त्याला सार्डोनिक शब्द आहे. सॅटिएट म्हणजे काय? संतुष्ट करणे किंवा समाधान करणे. मराठीमध्ये त्याला संतोष हा सुद्धा शब्द आहे. आले का लक्षात? चारही शब्द. मग सॅंक्टिटी म्हणजे काय? पवित्र असणे, होलीनेस. सॅंग्विन म्हणजे काय? होपफुल, आशावादी. याला आणखी एक शब्द आहे ऑप्टिमिस्टिक, OPTI, ऑप्टिमिस्ट किंवा ऑप्टिमिस्टिक. सार्डोनिक म्हणजे फुल ऑफ स्कॉन, ज्याच्यामध्ये उपरोध किंवा उपरोधिकपणे बोललेलं असतं त्याला उपरोध म्हणतात. सॅटिएट म्हणजे काय? टू सॅटिस्फाय, एखाद्याला काय करणे? संतुष्ट करणे, समाधान करणे. जोड्या जुळल्यात का? सॅंक्टिटी नंबर 1 ला 4 पाहिजे, दिस इज द करेक्ट आन्सर. नंबर 3, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. सॅंक्टिटी होलीनेस, सॅंग्विन होपफुल, सार्डोनिक फुल ऑफ स्कॉन, सॅटिएट टू सॅटिस्फाय. काय होईल बघा? 4 3 2 1, 4 3 2 1, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द गिवन ऑप्शन्स कम्स नियरेस्ट इन मिनिंग. नियरेस्ट इन मिनिंगचा अर्थ सुद्धा असतो एखादं काय असते अर्थाच्या दृष्टीने जवळचा असते. ओके, नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइंड वर्ड. सफरेज, सफरेज हा शब्द असतो आपला जो राईट टू वोट आहे ना त्याला म्हणतात सफरेज, म्हणजे मतदानाचा अधिकार. अधिकार, पण यातील अधिकार वगैरेसाठी नाही, तर जे वोटिंग आहे ना, POTI, जे आपण जे मतदान करतो वोटिंग, त्याच्यासाठीचा शब्द असतो सफरेज. आपल्याकडे जी सिस्टीम आहे ती आहे अडल्ट सफरेज, राईट? प्रौढ मताधिकार, म्हणून त्याला वोट हा काय आहे त्याचा सिनोनिम होईल. नियरेस्ट इन मिनिंग सफरेज म्हणजे काय? वोट. इनकन्व्हिनियन्स म्हणजे आपण काय म्हणतो? गैरसोय होणे किंवा गैरसोय असणे. आपण म्हणतो ना सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, गैरसोयीबद्दल क्षमस्व, दिलगीर व्यक्त करत आहोत. पेन म्हणजे काय? दुःख. एफर्ट म्हणजे एखाद्या दिशेने घेतलेले प्रयत्न किंवा परिश्रम, एखाद्या दिशेने घेतलेले प्रयत्न किंवा परिश्रम, श्रम. आले का लक्षात? चारही शब्द एक्सप्लेन केले. सफरेज म्हणजे काय? वोटिंग किंवा वोट, त्याला सफरेज असा शब्द आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. ही हॅज लॉस्ट नन ऑफ द पॉलिटिकल टच. आपल्याला काय करावं लागतं? नेहमी बघावं लागतं की एखाद्या वर्डचा सेंटेन्स मध्ये काय कशा प्रकारे यूज झालाय, सेंटेन्सचा कॉन्टेक्स्ट काय आहे. आलं का लक्षात? कारण एखाद्या शब्दाचे 2-3 अर्थ होतात, चारही अर्थ निघू शकतात, बरोबर? पण त्या सेंटेन्स मध्ये तो काय म्हणून आलाय, काय अर्थ येतोय त्याचा, ते महत्वाचं आहे आपल्यासाठी. ही हॅज लॉस्ट नन ऑफ द पॉलिटिकल टच. मग पॉलिटिकल टच म्हणजे काय? लगेच पॉलिटिकल कॉन्टॅक्ट होईल का? पॉलिटिकल टच म्हणजे मी त्याच्या टच मध्ये आहे, मी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, असं म्हणायचंय का? टच मध्ये असणं, कॉन्टॅक्ट मध्ये असणं सिनोनिम होतील, परंतु या सेंटेन्स मध्ये ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये टच हा शब्द वापरलाय त्यामध्ये कॉन्टॅक्ट हा त्याचा सिनोनिम होणार नाही. आता कॉन्टॅक्ट म्हणजे काय? मी त्याच्या संपर्कात आहे,
मी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, राईट, संपर्क, म्हणून हे इथं बरोबर आहे, संपर्क, कॉन्टॅक्ट या शब्दाचा अर्थ. एक्सपर्टीज म्हणजे काय, एखाद्या गोष्टीमध्ये असलेलं काय, कौशल्य किंवा प्रावीण्य, किंवा आपण त्याला स्किल हा सुद्धा शब्द वापरूया, SKIL, स्किल. अफेक्ट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवर असलेला प्रभाव, त्याला आपण आणखी काय म्हणूयात, इन्फ्लुएन्स हा एक शब्द वापरूया, INFLUENCE, इन्फ्लुएन्स. आले का लक्षात? पिंच, पिंच आपण जसं एखाद्याला काय करतो, चिमटा घेतो किंवा चिमटीत पकडतो, ती चिमटीत पकडणं जे आहे ते आहे पिंच. चारही शब्द समजले? मग आता बघा, ही हॅज लॉस्ट नन ऑफ द पॉलिटिकल टच. तो त्यांचे काय लॉस्ट केलं नाहीये, म्हणजे काय, त्यांना म्हणायचंय काय, पॉलिटिकल टच म्हणजे पॉलिटिकल क्षेत्रातले असलेले त्याचे जे एक्सपर्टीज आहे ते. आलं का लक्षात? एक्सपर्टीज म्हणजे त्याचं त्या विषयावर असलेलं प्रभुत्व जे आहे त्या संबंधी बोललं गेलं. म्हणजे पॉलिटिकल टच, या ठिकाणी टच या वर्डचं सिनोनिम काय होईल, एक्सपर्टीज. नेक्स्ट, सिनोनिम्स विचारलेले आहेत म्हणून मी काय सरळ बाकीचं वाचत बसत नाही. द स्कॉट्स आर फेमस फॉर देअर पॉकी ह्युमर. पॉकी ह्युमर, मग पहिला ऑप्शन बघा, त्यांनी विचारलं पॉकी या वर्डचं सिनोनिम काय होईल. रिसेम्बलिंग पाकिस्तान कल्चर, पाकिस्तानी कल्चर. पाकी आता काय पाकी आहे का, आणि पाकी असलं तरी पाकिस्तान संबंधित सगळं असतं असं काही आहे का, नाही, पॉकी असा शब्द वापरलाय. द स्कॉट्स आर फेमस फॉर देअर पॉकी ह्युमर म्हणजे काय, हे बोललं गेलं कशाशी संबंधित आहे बघा. एखादं ह्युमर म्हणजे काय, विनोद. मग कशा प्रकारचा विनोद, ज्याच्यामध्ये थोडासा वेगळेपणाने, थोडासा विचित्रपणाने केला गेलेला जो ह्युमर आहे, विनोद आहे, त्याच्यासाठी बोललं गेलंय. मग पॉकी ह्युमर या शब्दाचा अर्थ आहे अम्युझिंग इन अन ऑड वे, थोडंसं वेगळ्या पद्धतीने. विचित्र म्हणण्यापेक्षा आपण त्याला जसं सार्डोनिक आहे ना, उपरोधिक पद्धतीने, त्या अर्थाने त्या प्रकारचा जो विनोद आहे, उपरोधिक पद्धतीचा विनोद, त्याला म्हटलेलं आहे पॉकी ह्युमर. अम्युझिंग इन अन ऑड वे, थोडंसं विक्षिप्त विचित्र पद्धतीने, किंवा सर्वसामान्यपणे जो ह्युमर असतो त्यापेक्षा थोडा वेगळा, त्याला म्हणजे पॉकी ह्युमर. ओके, अम्युझिंग इन अन ऑड वे. पाकिस्तानी कल्चरचा काही संबंध नाही, तसं न बोललेलं बरं याच्यावरती. सुदिंग इन अन ऑड वे, स्कोल्डिंग अब्रप्टली, याचा अर्थ नाहीये. अम्युझिंग इन अन ऑड वे, थोडंसं वेगळ्या पद्धतीने एंटरटेनमेंट असेल किंवा मग त्या पद्धतीने मनोरंजन असेल, त्याला म्हणतात पॉकी ह्युमर. आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द एक्सप्रेशन विज, VIZ, वीज असा शब्द वापरलेला आहे. आपण बऱ्याचदा असं जेव्हा लिहितो ना, लिहिताना लिहितो बघा किंवा वाचतो आपण, VIZ आणि कॉमा दिलेला असतो. याचा अर्थ असा असतो, एखादी डेफिनेशन दिली आहे आणि मग आपण म्हणतो ना, नेमली, देर आर 7 स्टेट्स इन नॉर्थ ईस्ट पार्ट ऑफ इंडिया, जे आहे ना नॉर्थ ईस्ट, दीज आर कॉल्ड 7 सिस्टर्स अँड these 7 sisters are namely, these 7 sisters are किंवा these 7 sisters वीज असा शब्द वापरला, याचा अर्थ असतो की नेमली, आणि मग त्यातलं कॉमा देऊन आपण लिहितो नंबर 1 जे असेल ते, नंबर 2 जे काय असेल ते, नंबर 3 जे असेल ते, असं लिस्ट देतो. नेमली म्हणजे ती यादी सांगताना किंवा नावं सांगताना आपण वीज हा शब्द वापरतो, त्याचा अर्थ असतो नावं, एखाद्या गोष्टीची काय असते, नावे. इनफॅक्ट थोडक्यात असं म्हणता येईल. कॉन्ट्ररी म्हणजे काय, विरोधी. इन शॉर्ट, एकदम संक्षिप्तपणे. ओके, नेमली, कॉन्ट्ररी, इन शॉर्ट आणि इनफॅक्ट. नेक्स्ट, इथं आन्सर काय असेल, नेमली, जी नावं सांगायची ना, त्यासाठी हा जो वीज शब्द आहे, VIZ, तो वापरला जातो. नेक्स्ट, इनस्पाइट ऑफ. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, असे असले तरी, असे असले तरी आपण म्हणतो बघा, असे असले तरी, असे असून सुद्धा, असं असलं तरी, त्यासाठी आपल्याकडे जे काही शब्द आहेत त्यापैकी इनस्पाइट ऑफ हा एक शब्द आहे, याचाच मिनिंग होतो असे असले तरी. दुसरा एक शब्द आहे डिस्पाइट, DSPIT. या वर्ड नंतर प्रिपोजिशन येत नाही,
आलं का लक्षात? वर्ड्स फॉलोड बाय प्रिपोजिशन साठीचे 2 आपण लेक्चर्स घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही सांगेलच. ओके. इनस्पाइट च्या नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येतं. डिस्पाइटचा सुद्धा तोच अर्थ आहे, परंतु डिस्पाइट नंतर कोणतंही प्रिपोजिशन येत नाही. आता बघा, इन स्पाइट ऑफ द फायनान्शियल कन्स्ट्रेंट विशाल स्टार्टेड हिज बिझनेस अँड व्हेरी सून बिकेम अ सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट. इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे काय? थोडक्यात उद्योजक. आता बघा, फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स जरी होते तरी सुद्धा त्याने एक नवीन बिझनेस सुरू केला आणि लवकरच तो एक सक्सेसफुल यशस्वी उद्योजक बनला. मग इथे त्यांनी कन्स्ट्रेंट हा शब्द वापरला. म्हणजे फायनान्शियल कन्स्ट्रेंट होते, म्हणजे कशा प्रकारचे कन्स्ट्रेंट? फायनान्शियल बंधनं होती. आलं लक्षात? मग कन्स्ट्रेंट या शब्दाचा अर्थ आहे बंधने. ओके. ऑप्शन मध्ये बघा, फ्रीडम म्हणजे काय? स्वातंत्र्य. सपोर्ट म्हणजे काय? आधार. प्रॉमिस म्हणजे काय? आय प्रॉमिस यू आय टेक यू टू महाबळेश्वर. मी तुला प्रॉमिस करतो की मी तुला महाबळेश्वरला फिरायला घेऊन जाईल. प्रॉमिस, वचन देणे. राईट. मग कन्स्ट्रेंट असणं म्हणजे काय? बंधन असणं. आणि रेस्ट्रिक्शन असणं म्हणजे काय? बंधन असणं. 7च्या आत घरात, 7 वाजण्याच्या आत घरात यायला पाहिजे, हे रेस्ट्रिक्शन आहे. तशा प्रकारचं कन्स्ट्रेंट आहे. आलं लक्षात? कन्स्ट्रेंट, रेस्ट्रिक्शन, कंपल्शन, त्याला म्हणायचं बंधन. मग कन्स्ट्रेंट या शब्दाचा अर्थ काय होईल? मिनिंग काय होईल किंवा सिनोनिम काय होईल? रेस्ट्रिक्शन. नेक्स्ट वर्ड, नेक्स्ट क्वेश्चन. She looked at the physically challenged children with contempt. आता फिजिकली चॅलेंज पर्सन कडे तिने कसं पाहिलं? विथ कंटेम्प्ट. आधी 4 ऑप्शन समजून घेऊ. हेट्रेड म्हणजे काय? द्वेषपूर्ण, षटकोनाचा पाहिजे. ओके. द्वेषपूर्ण. पायटी म्हणजे काय? द्वेषपूर्ण किंवा तिरस्करणीय असा शब्द देतात, अर्थ देतात. हेटेड या शब्दाचा तिरस्करणीय, तिरस्कार करण्याच्या उद्देशाने किंवा एखाद्याचं पाहण्यातच आपल्याला दिसतं ना काय द्वेषाने पाहतोय किंवा त्याला ते जास्त नाही एक अफेक्शन टाईप किंवा लव्ह टाईप किंवा त्या प्रकारची चांगली नजर वगैरे, तर असं काही नाही. तिरस्काराच्या दृष्टीने त्याने नाहीये, ती आहे इथं, तिने पाहिलं. आले लक्षात? एक्झॅक्ट क्वेश्चन कडे जाऊयात. त्यानंतर आपल्याकडे शब्द आहे बघा, अरे पायटी. पायटी म्हणजे आपण काय म्हणतो? करुणा, बरोबर का? दया, दयाशील. राईट. त्याला PITY असा शब्द आहे. पायटी म्हणजे काय? करुणा, दया, दयाशील. आणि याचा सिनोनिम आहे मर्सी, MERCY, मर्सी, दया, पायटी. नेक्स्ट इज डिसरिस्पेक्ट. डिसरिस्पेक्ट म्हणजे काय? आदर. जो रिस्पेक्ट शब्द आहे त्याचा अँटोनिम झाला डिसरिस्पेक्ट, म्हणजे अनादरपूर्वक. डिसरिस्पेक्ट, आदर न करता, डिसरिस्पेक्टफुली, अनादरपूर्वक. सिंपथी म्हणजे आपण काय म्हणतो? सहानुभूती, बरोबर का? सहानुभूती. आता बघा, शी लुक्ड ऍट द फिजिकली चॅलेंज चिल्ड्रन विथ कंटेम्प्ट. कंटेम्प्ट या शब्दाचा अर्थ तसं बघायला गेलं तर अनादरपूर्वक असा होईल, परंतु सेंटेन्स मध्ये बघा म्हणजे काय आदरपूर्वक बघायला पाहिजे होतं का? असं नाही. म्हणून तिथं अनादर वगैरे हा शब्द येणार नाही, डिसरिस्पेक्ट शब्द येणार नाही. त्यांनी विचारलंय कंटेम्प्ट या शब्दाचा या कॉन्टेक्स्ट मध्ये काय अर्थ होईल? मग तो होईल तिने त्या फिजिकली चॅलेंज पर्सन म्हणजे दिव्यांग मुलांकडे कसं पाहिलं? द्वेषपूर्ण नजरेने किंवा तिरस्करणीयरित्या पाहिलं. आले का लक्षात? हेट्रेड इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द बेस्ट सिनोनिम ऑफ द वर्ड ग्रेगरियस. ग्रेगरियस या शब्दाचं त्यांनी काय विचारलंय? सिनोनिम विचारलंय. ग्रेगरियस म्हणजे काय? इतरांमध्ये मिळून मिसळून राहणारा. मिळून मिसळून राहणारा म्हणजे इतरांमध्ये मिक्सअप होणारा, बरोबर का? मग त्याला म्हणजे सोशेबल किंवा सोशल शब्द दिलाय, सोशेबल, इतरांमध्ये मिळून मिसळून राहणारा. यांचाच आणखी एक सिनोनिम आहे ग्रेगरियस, सोशेबल आणि
EXTRO एक्स्ट्रोव्हर्ट या 3 शब्दांचा अर्थ एकच आहे. इतरांमध्ये मिक्सअप होणारा, इतरांमध्ये काय बोलणारा, चालणारा, बोलून चालून राहणारा. ओके, या शब्दाचा अँटोनिम आहे इंट्रोव्हर्ट. इंट्रोव्हर्ट हा स्वतःमध्येच रमतो. इंट्रोव्हर्ट स्वतःमध्येच रमणारा. बाकी 3 शब्द पाहूयात. इरिटेबल म्हणजे काय? ज्याला लवकर चीड येते वगैरे, राईट, चिडखोर, लवकर चिडणारा. देन इनकॉरिजिबल. कॉरिजिबल या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये दुरुस्ती करता येते. कॉरिजिबल. इनकॉरिजिबल म्हणजे ज्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही असा. दुरुस्ती करता न येणारा याला म्हणायचं इनकॉरिजिबल. नेक्स्ट आहे ससेप्टिबल. मग ससेप्टिबल काय असतो? ज्यावर लवकर प्रभाव पडू शकतो. विच कॅन बी इन्फ्लुएन्स्ड व्हेरी इझिली. ज्याला लवकरच फार सोप्या पद्धतीने प्रभावित केलं जाऊ शकतं, त्याला म्हणायचं ससेप्टिबल. याच्यासाठी आपल्याकडे 2 सिनोनिम्स आहेत बघा. क्रेड्युलस, CREDULOUS, क्रेड्युलस, आणि दुसरा आहे गलिबल, GULLIBLE. ससेप्टिबल, क्रेड्युलस आणि गलिबल. ओके, आन्सर समजले? ग्रेगरियस, एक्स्ट्रोवर्ट आणि सोशेबल, these are synonyms. Choose the word that is nearly the same in meaning or nearly same to turbid. टर्बिड म्हणजे काय? जसं की एखादं लिक्विड आहे, त्याच्यामध्ये आपण दुसरं जर काहीतरी मिक्सअप केलं, मग ते काय होणार? अपारदर्शक होणार. काहीतरी पार्टिकल्स वगैरे आपण त्याच्यामध्ये टाकणार. ते लाईक आपण म्हणतो ना एखादं असं सोल्युशन ज्याच्यामध्ये देर आर सस्पेंडेड पार्टिकल्स, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी मिक्सअप केल्याच्या नंतर ते काय होतं? अपारदर्शक टाईप होऊन जातं. त्याच्यातून जसं की क्लीन वॉटर जर असेल तर ते एकदमच पारदर्शक वगैरे आपल्याला वाटायला लागतं. त्याच्यामध्ये काहीतरी मिक्सअप जर केलं तर ते काय होईल? अपारदर्शक वगैरे होईल. बरोबर. मग त्यांनी विचारलंय थिक म्हणजे काय? थिक म्हणजे जाड. विस्कॉसिटी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये चिकटपणा वगैरे असतो, विस्कस असतं, राईट. चिकटपणा, विस्कॉसिटी जे असते. सोल्युशन म्हणजे काय? असं एखादं सोल्युशन वगैरे ज्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला? लिक्विड फॉर्म मध्ये असणार काय एखादा पदार्थ जो आपण केमिस्ट्रीमध्ये वगैरे वापरतो. हे सगळे 4ही शब्द तेच आहेत, त्या संबंधाने आलेले आहेत. ओके, मग हे झालं सोल्युशन, ज्याच्यामध्ये काय असेल? फक्त लिक्विड फॉर्म मध्ये असेल. फ्लुइड म्हणजे काय? एखाद्या लिक्विड फॉर्म मधील. बरोबर. आता त्यांनी विचारलं की हे जे टर्बिड असतं त्याचा सिनोनिम काय होईल? विस्कॉसिटी मध्ये सुद्धा काय असतं? हे जे विस्कस आहे ते सुद्धा चिकट चिकट असणार, त्याच्यामध्ये काही गोष्टी मिक्सअप केलेल्या असतात. आणि टर्बिड सुद्धा तेच आहे, ज्याच्यामध्ये एकदमच क्लीन नाहीये, त्याच्यामध्ये काहीतरी सस्पेंडेड पार्टिकल्स वगैरे असणार, जे काय असणार? क्लीन एखाद्या सोल्युशन सारखं किंवा फ्लुइड सारखं नसतं. म्हणजे 2 वर्ड्स आहेत आपल्याकडे, एक तर विस्कस किंवा विस्कॉसिटी आणि दुसरा आहे टर्बिड, जे काय असणार? चिकट असणार, ज्याच्यामध्ये काहीतरी पार्टिकल्स मिक्सअप केलेले असतात. आले का लक्षात? टर्बिडचं सिनोनिम होईल विस्कॉस किंवा विस्कॉसिटी. आणि बाकीचे 3 वर्ड्स आहेत सोल्युशन आणि फ्लुइड, हे दोन्ही तर झालं लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहे. आणि थिक म्हणजे काय? जाड. या शब्दाचा अर्थ तर वेगळाच होईल. इथे थोडंसं सोल्युशन आणि फ्लुइड सारखं वाटू शकेल, परंतु हे दोनही तशा प्रकारे सिनोनिम्स आहेत एकमेकांचे. आणि तो अर्थ इथं टर्बिडचा आणि विस्कोसिटीचा होणार नाही. टर्बिड आणि विस्कोसिटी हे दोनच आहेत जे नियरेस्ट इन मिनिंग आहे, त्यामुळे टर्बिडचा सिनोनिम काय होईल? विस्कोसिटी होईल. सोल्युशन किंवा फ्लुइड मधील कोणताही येणार नाही. नेक्स्ट, बिसीच शब्द वापरला त्यांनी. बिसीच म्हणजे काय? BESEECH. आता बघा, बिसीच म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला एखाद्या काहीतरी करण्यासाठी वगैरे आपण काय करतो? विनवणी करतो. रिक्वेस्ट, टू रिक्वेस्ट समवन. लाईक प्लीज शब्द वापरतो ना आपण, प्लीज. प्लीज, PLEASE, प्लीज. प्लीज म्हणजे काय? प्लीजचा अर्थ असतो REQUESTED, रिक्वेस्टेड टू. तुम्हाला विनंती करण्यात येत आहे की यू आर रिक्वेस्टेड टू. प्लीज म्हणजे काय? आपण विनवणी करतो, विनंती करतो. त्याचा अर्थ आहे बिसीच. आता इथं बघा, रिप्रेझेंट करणं म्हणजे काय? आय रिप्रेझेंट इंडिया. मी इंडियाला रिप्रेझेंट करतो. म्हणजे काय? इंडिया म्हणून जे आहे तसं सगळं जे आहे
ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो. कधी कधी रिप्रेझेंट करणं म्हणजे सादर करणे, सादरीकरण करणे हाही एक अर्थ होतोच. लुक फॉरवर्ड म्हणजे काय, एखाद्या गोष्टीकडे आशेने पाहणे किंवा एखादी गोष्ट काय घडणार आहे त्या संबंधाने आपण ऑप्टिमिस्टिक असणे. सर्च म्हणजे काय, शोधणे. आणि प्रे करणे म्हणजे काय, प्रार्थना करणे. मग विनंती करणे, प्रार्थना करणे, आले का लक्षात? बिसीच विनंती करणे, प्रार्थना करणे, एंट्रिटी. मग बिसीच या शब्दाचा सिनोनिम होईल प्रे. रिप्रेझेंट, लुक फॉरवर्ड आणि सर्च या तीनही शब्दांची मिनिंग्स वेगवेगळे आहेत. बिसीच याचा अर्थ आहे विनवणी करणे, विनंती करणे, तोच अर्थ आहे प्रेचा. जरी प्रार्थना करणे असा असला तरी सुद्धा ती एक विनवणी असते, विनंती असते. क्लिअर? बिसीचचा सिनोनिम होईल प्रे. नेक्स्ट, he bought his angry wife some flowers but she refused to be mollified. बघा, त्याने त्याच्या रागावलेल्या बायकोसाठी काय आणले, काही फ्लावर्स आणले. गिव्ह मी अ सेकंड. मी तुम्हाला सांगत होतो बघा, ही बॉट हिज अँग्री वाईफ सम फ्लावर्स. त्याने त्याच्या रागावलेल्या बायकोसाठी काय आणले, फ्लावर्स आणले. बट शी रिफ्युज्ड टू बी मोलिफाईड. रिफ्यूज म्हणजे काय, नकार देणे. आपल्याकडे एक शब्द आहे REFUSE. रिफ्यूज म्हणजे काय, नकार देणे, नकार देणे किंवा नाकारणे. ओके. टू बी मोलिफाईड म्हणजे, टू बी मोलिफाईड म्हणजे काय, आता चार शब्द समजून घ्या आणि त्यानंतर मग त्याच्या आन्सरकडे येऊया. एक शब्द आहे क्रुसिफाय. क्रुसिफाय म्हणजे काय, टू किल, एखाद्याला काय करणे, मारणे म्हणजे ठार मारणे. त्यानंतर डेटी म्हणजे काय, आपण त्याला देव म्हणतो बघा, देव, गॉड. मराठीमध्ये कसं काय आला, GOD, गॉड. नेक्स्ट आपल्याकडे आणखी कोण आहे, डिग्निफाय. म्हणजे डिग्निटी हा एक शब्द आपल्याकडे, प्रतिष्ठा. डिग्निफाय म्हणजे काय, एखाद्याची प्रतिष्ठा वाढवणे किंवा प्रतिष्ठात्मक बनवणे. राईट. डिग्निफाय करणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला मान सन्मान देणे, प्रतिष्ठेचे करणे, प्रतिष्ठेचे बनवणे. ओके. डिग्निफाय करणे. पॅसिफाय म्हणजे काय, शांत करणे. मी तुम्हाला आता दोन सिनोनिम सांगितले त्याचे, PLACAT, प्लॅकेट अँड प्लासिड, PLACID. आले लक्षात? पॅसिफाय एखादं भांडण असेल, वादविवाद असेल, ते मिटवून शांत करणे, टू एंड अ फाईट ऑर अ क्वारल. राईट, लाईक दॅट. म्हणजे प्लॅकेट आणि प्लासिड आर द सिनोनिम्स फॉर पॅसिफाय. मग आता बघा, ही बॉट हिज अँग्री वाईफ सम फ्लावर्स. त्याने त्याच्या रागावलेल्या बायकोसाठी काही फुलं आणली. बट शी रिफ्यूज टू बी मोलिफाईड. पण ती त्याची बायको होती, ती म्हणली की अजिबात जमणार नाही. बट शी रिफ्यूज टू बी मोलिफाईड म्हणजे काय, ती म्हणली आपला राग शांत होणार नाही, तू मला महाबळेश्वरला घेऊन चल. आले लक्षात? मागायची वर्ड प्रॉमिस, तो कुठे जाणारच नाही. ओके. मोलिफाईड म्हणजे काय, पॅसिफाय करणे, शांत करणे. मोलिफाय या शब्दाचं सिनोनिम समजला, पॅसिफाय. नेक्स्ट क्वेश्चन, लिबरल. लिबरल म्हणजे काय, उदार. कीन. कीन या शब्दाचा अर्थ आहे INTEREST. एखाद्या गोष्टीमध्ये काय असणे, इंटरेस्ट असणं. आणि याचाच दुसरा अर्थ आहे एखादं शार्प असणं, तीक्ष्ण काहीतरी असणं, तीक्ष्ण. ओके. मेलोडियस, रिलेटिंग टू म्युझिक. मल्टिट्यूड, आता हा एक शब्द महत्वाचा, गर्दी असणे, गोंधळ असणे, क्राऊड असणे, त्याला मल्टिट्यूड हा शब्द आहे. मग बघा, लिबरल म्हणजे काय, जनरस, उदार. कीन म्हणजे इंटरेस्ट असणे एखाद्या गोष्टीमध्ये किंवा शार्प असणे, तीक्ष्ण असणे. मेलोडियस विच इज रिलेटेड टू म्युझिक किंवा म्युझिकल, संगीतासंबंधी. मल्टिट्यूड म्हणजे काय, क्राऊड. काय जोडे जुळतील बरं, 2 1 4 3. 2 1 4 3 नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. मिनिंग समजले. लिबरल म्हणजे उदार, कीन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असणे, नंबर 1 चा मिनिंग. नंबर 2 दुसरा मिनिंग काय त्याचा, धारदार असणे, तीक्ष्ण असणे. मेलोडियस, संगीत किंवा सांगीतिक.
आणि मल्टिट्यूड म्हणजे काय, क्राऊड, गर्दी. नेक्स्ट क्वेश्चन, which one of the following phrases expresses the correct meaning of the word neologism? निओलॉगिझम या शब्दाचं मिनिंग काय असं त्यांनी विचारलं. मग निओलॉगिझम म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये एखादा शब्द नवीन जर बनवलेला असेल किंवा नवीन इन्व्हेंट केला असेल, नवीन कोणतरी एखाद्या लेखकाने कवीने वगैरे नवीन शब्द जर बनवलेला असेल तर त्याला निओलॉगिझम असं म्हणतात. आन्सर काय आपलं, अ न्यू वर्ड कॉइन्ड बाय अन ऑथर. म्हणजे बाकीचे त्यांनी काय फक्त ऑप्शन्स बनवलेले आहेत. ओके, अ न्यू वर्ड कॉइन्ड बाय अन ऑथर. जसं तुम्हाला सांगतो एखादा न्यू वर्ड तयार कसा होतो. आपल्याकडे भूतकाळ जर लावायचा असेल म्हणजे पास्ट टेन्स जर करायचं असेल तर आपण काय करतो, ईडी हा सफिक्स जोडतो बघा एखाद्या वर्डला. मग मी आणि आमचे मित्र म्हणजे एकदा एका परीक्षेला गेलो, त्यावेळेस असं पाहिलं की त्या परीक्षेमध्ये बरेचसे जण, स्टेटची परीक्षा होती, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. त्या परीक्षेला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बरेचसे लग्न झालेले पुरुष आणि स्त्री दिसते, म्हणजे लग्न झाले. कारण ती परीक्षा अशी असते, वेगवेगळ्या कॉलेजेसवरती वगैरे शिकवणारे CHB म्हणतो आपण त्याला, क्लॉक आर बेसिस वरती शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांना ते सेट परीक्षा उत्तीर्ण करणं वगैरे आवश्यक असतं, म्हणून ते परीक्षा देणारे बरेचसे लग्न झाले होते, महिला आणि पुरुष सुद्धा. मग मराठीमध्ये आपल्याकडे शब्द आहे लग्न. याचं पास्ट टेन्स जर करायचं म्हटलं तर ते अशा प्रकारे केलं बघा, लग्नड, म्हणजे लग्न झालेले. आता हे आमच्या एका मित्राने केलं, तेव्हापासून बऱ्याचदा हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो. पण काय अडचण नाही, म्हणजे चुकीचं जरी वाटत असेल तरी सुद्धा लग्नड म्हणजे लग्न झालेले, पास्ट टेन्स वापरला गेलेला आहे. ओके, नेक्स्ट. आधी समजलं का, निओलॉगिझम म्हणजे काय, एखादा काय करणे वर्ड असेल तर तो नवीन वर्ड जो कॉइन करतो एखादा ऑथर वगैरे, त्याला शब्द आहे आपल्याकडे निओलॉगिझम. ओके, नेक्स्ट बघा, चूज द बेस्ट सिनोनिम फॉर द फॉलोइंग वर्ड. मेन्शन. मेन्शन हा शब्द दिला, सोपा वर्ड. मेन्शन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा उल्लेख करणे, एखाद्या गोष्टीचा निर्देश करणे, राईट. उल्लेख करतो ना आपण, उल्लेख करणे किंवा एखाद्या गोष्टीचा काय करणे, निर्देश करणे, निर्देश करणे. हे दोन मिनिंग होत आहेत मेन्शन या शब्दाचे. मग उल्लेख करणे म्हणजे बोलता बोलता काय करतो मी, सहज ताजमहल हा शब्द वापरतो. म्हणजे काय, मी बोलताना ताजमहलाचा उल्लेख केला. मी बोलता बोलता सहज काहीतरी गोष्ट आहे त्याच्याकडे निर्देश करतो, म्हणजे मी त्याला रेफर करतो. आलं का लक्षात, रेफर टू इज द करेक्ट आन्सर. रेफरच्या नंतर टू हे प्रेपोजिशन येतं, एवढं लक्षात ठेवा. क्रिएट म्हणजे तयार करणे, निर्माण करणे. क्रिएट तयार करणे, निर्माण करणे. अपोज म्हणजे काय, विरोध, विरोध करणे. लीड टू याचा अर्थ आहे बघा, आपण म्हणतो बोलता बोलता की अशी एखादी गोष्ट आहे अँड दॅट मे लीड टू, म्हणजे त्याच्यातून काहीतरी वेगळं घडू शकेल. दॅट लीड्स टू म्हणजे काय, त्यातून वेगळं काहीतरी घडेल असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लीड टू हा एक शब्द आहे. आणि फक्त लीड असं जर म्हटलं आपण, लीड करणे म्हणजे काय, नेतृत्व करणे. लीड, ही लीड्स अन ऑर्गनायझेशन म्हणजे तो त्या ऑर्गनायझेशनचं नेतृत्व करतो. नेक्स्ट बघा, द टर्म व्हर्टिकल इज सिनॉनिमस विथ. व्हर्टिकल म्हणजे अशा प्रकारे उभा, हॉरिझॉन्टल म्हणजे अशा प्रकारे आडवा. समजलं, व्हर्टिकल, दिस इज व्हर्टिकल, दिस इज हॉरिझॉन्टल. स्ट्रेट म्हणजे काय, एकदमच स्ट्रेट, एखाद्या सरळ रेषेत असणारा स्ट्रेट. ऑब्लिक हा परपेंडिक्युलर जो असतो तो असा असतो. आणि डायगनल, डायगनल म्हणजे काय, एखादं काय स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल त्याच्यामधील जो कर्ण असतो त्याला डायगनल असं म्हणतात. आलंय का लक्षात. मग आता त्यांनी आपल्याला जे विचारलं होतं, त्यांनी विचारलं की व्हर्टिकल, व्हर्टिकल म्हणजे काय, अशा प्रकारे उभा. मग परपेंडिक्युलर काय असतो, एखादी जर आडवी रेष असेल त्याच्यावरती असा उभी जी रेष आलेली आहे त्याला परपेंडिक्युलर म्हणतात. म्हणजेच व्हर्टिकलचं सिनोनिम काय होऊ शकेल, परपेंडिक्युलर. थोडस जिओमेट्रिकल क्वेश्चन होता हा, जिओमेट्रिकल सिनोनिम, राईट. सगळे शब्द तेच आहेत, व्हर्टिकल, स्ट्रेट, ऑब्लिक, परपेंडिक्युलर, डायगोनल, सगळे रेषा आडव्या, उभ्या, तिरक्या, त्या रेषांसंबंधीचा प्रश्न होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.
Choose the suitable meaning of the underlined word from the alternatives. The poem is written in a very lucid style. एकदम सुगम्य अशा भाषेमध्ये. सुगम्य म्हणतोय बरं का मी. सुगम्य म्हणजे काय? समजायला उमजायला सोप्या प्रकारे, सोप्या भाषेत अशा प्रकारे. lucid style. The poem is written in a lucid style. फारच सुगम्य भाषेमध्ये lucid style म्हटलंय. आता बघा इंट्रिकेट. इंट्रिकेट म्हणजे काय असते? फार किचकट, किचकट किंवा आणखी तुम्हाला सांगतो त्याला कॉम्प्लिकेटेड, COMPLICATED, कॉम्प्लिकेटेड त्याला म्हणतात इंट्रिकेट. जसं की तुम्ही पाहिलं असेल जे सोन्याचे दागिने वगैरे असतात त्याच्यामध्ये इंट्रिकेट डिझाईन्स असतात, म्हणजे फार छोट्या छोट्या किचकट थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल अशा प्रकारे, त्याला म्हणतात इंट्रिकेट. इलॅबरेट म्हणजे काय? एखादी गोष्ट काय करणे, डिटेलमध्ये काय करणे, स्पष्ट करणे. डिस्क्रिप्टिव्हचे जे प्रश्न असतात युपीएससीला आहे बघा मुख्यला, आता आपल्याकडे एमपीएससीला सुद्धा आहे. डिस्क्रिप्टिव्हच्या प्रश्नांमध्ये एखादं सेंटेन्स दिलेलं असतं आणि जसं की एक सेंटेन्स आहे, वी कॅन चूज आवर एनिमीज बट वी कांट चूज आवर नेबर्स. आपण कोणाशी शत्रुत्व करायचं हे ठरवू शकतो, परंतु आपले शेजारचे कोण आहेत हे आपल्याला ठरवता येत नाही. फॉरेन पॉलिसीच्या संबंधाने तो प्रश्न येऊ शकतो. मग असं सेंटेन्स जर आलं ना, वी कॅन चूज आवर enemies but we can't choose our neighbors, full stop, elaborate. म्हणजे या सेंटेन्सला काय करा, आणखी स्पष्ट करा असं म्हटलेलं असतं. इलॅबरेटचा अर्थ आहे स्पष्ट करणे. नोबल म्हणजे काय? तुम्ही एक शब्द वाचला असेल आपण जेव्हा अरिस्टोक्रसी शब्द पाहिला होता, म्हणजे काय? उच्च कुलीन लोकांद्वारे चालवलं जाणारं शासन. त्याच्यामध्ये अरिस्टोक्रॅट शब्द पाहिला होता. म्हणजे काय? अरिस्टोक्रसी इज अ गव्हर्नमेंट बाय अरिस्टोक्रॅट्स. म्हणजे काय? अ गव्हर्नमेंट बाय नोबल क्लॅन. बरोबर का? नोबल क्लॅन म्हणजे काय? उच्च कुलीन असा शब्द वापरला होता. उच्च कुलीन, उच्च कुळातील असणारे. क्लिअर म्हणजे काय? स्पष्ट. इज दॅट क्लिअर? ओके. सो आन्सर शुड बी ल्युसिड म्हणजे काय? एकदमच सोप्या भाषेत किंवा स्पष्ट भाषेत, क्लिअरली, क्लिअर स्टाईल मध्ये, जे समजायला सोपं आहे अशा भाषेत ती कविता लिहिली गेलेली आहे. काय काय कवी आपल्याकडे असतात, म्हणजे काय लिहितात आणि काय मला वाटतं त्यांनाच नंतर ते समजायला लिहितात असेल की अरे आपल्याला म्हणायचं काय होतं आपण लिहिली तेव्हा कविता, बाकीच्यांना समजणं तर दूरच राहील. सेलेक्ट द करेक्ट सिनोनिम्स ऑफ स्प्युरियस. स्प्युरियस म्हणजे काय? खोटा, जो खरा नाहीये, खोटा, त्याला म्हणतात स्प्युरियस. आलं लक्षात? मग स्प्युरियस म्हणजे काय? त्याचे सिनोनिम्स काय होईल? फॉल्स हा सुद्धा होईल. फॉल्स मध्ये सुद्धा खोटा. इमॅजिनरी असणारा म्हणजे काय? जो खरा असतो तो इमॅजिनरी नाही. इमॅजिनरी कसा? कल्पनेतला, राईट? म्हणजे हा सुद्धा त्याचा सिनोनिम्स होऊ शकेल. मॅग्निफिसंट म्हणजे काय? मॅग्निफिसंट मोठा, विपुल, विपुलता असणारा. मॅग्निफिसंट, MAMMOTH, मॅमथ म्हणजे फार मोठा, भव्य दिव्य, भव्य दिव्य, त्याला म्हणायचं मॅग्निफिसंट, मॅमथ. आणि त्यासाठी आणखी एखादा शब्द आहे का आपल्याकडे? यस, स्प्लेंडिड, SPLENDID, स्प्लेंडिड. मॅमथ, स्प्लेंडिड, मॅग्निफिसंट म्हणजे भव्य असा, मोठा, शाही, भव्य दिव्य. अनप्रॉडक्टिव्ह, अनप्रॉडक्टिव्ह म्हणजे काय? अनुत्पादक, अनुत्पादक, ज्याच्यातून काही फ्रुटफुल असं निघणार नाही, जे अनुत्पादक आहे. मग त्यांनी विचारलं स्प्युरियस या शब्दाचे सिनोनिम्स काय होती, तर फॉल्स आणि इमॅजिनरी, दीज आर टू सिनोनिम्स हियर. ए अँड बी. नंबर 1, ऑप्शन नंबर 1 ए, ओनली ए अँड नॉट डी. चुकलं बरं का, ए अँड डी नाहीये, आपल्याला काय पाहिजे? ए अँड बी पाहिजे. नंबर 4 इज द करेक्ट आन्सर, ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन, ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीकडे असणारं आपण त्याला स्किल म्हणूयात, टॅलेंट म्हणूयात, TALENT, टॅलेंट, त्याला म्हणजे ऍप्टिट्यूड. कॉस्मॉस विच इज रिलेटेड टू युनिवर्स. कॉस्मॉलॉजी एक शब्द पाहिला आपण वन वर्ड मध्ये. कॉस्मॉलॉजी म्हणजे काय? विच इज रिलेटेड टू द क्रिएशन ऑफ युनिवर्स. युनिवर्सचं क्रिएशन कसं झालं याचा अभ्यास करणं जे आहे त्याला कॉस्मॉलॉजी म्हणतात. मग कॉस्मॉस इज रिलेटेड टू युनिवर्स, ऍप्टिट्यूड इज रिलेटेड टू टॅलेंट,
जेन्युइन म्हणजे खरा, खरा खुरा म्हणतो आपण त्याला, खरा. जेन्युइन इज ऑथेंटिक, ज्याच्यामध्ये सत्यता आहे असा म्हणजे काय, ऑथेंटिक. आणि क्रुशियल म्हणजे महत्वाचा, निर्णायक. क्रुशियल या शब्दाचा मराठी आपण त्याला महत्वाचा म्हणतो. आणि डिसायसिव्ह हा जो शब्द आहे तो आहे त्याचा मराठीमध्ये निर्णायक अशा प्रकारे अर्थ तयार होतो, मिनिंग आहे. मॅच द फॉलोइंग मध्ये तुम्हाला लक्षात आलं की ऍप्टिट्यूड इज टॅलेंट, कॉस्मोस इज युनिव्हर्स, जेन्युइन इज ऑथेंटिक आणि क्रुशियल म्हणजे डिसायसिव्ह. काय काय तयार होतं बघा, 3 1 4 2, 3 1 4 2. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. ही वॉज पनिश्ड फॉर हिज रिकॅल्सिट्रन्स. रिकॅल्सिट्रन्स म्हणजे काय करणे, वरिष्ठांचं न ऐकणे किंवा काही आज्ञा आले असेल तर त्या आज्ञेचं पालन न करणे म्हणजे डिसओबेडियन्स शब्द आलाय बघा, डिसओबेडियन्स, आज्ञा न पाळणे, बरोबर का, आज्ञा न पाळणे त्याला म्हणायचं रिकॅल्सिट्रन्स. ओके, डिसओबेडियन्स, जे काही ऑर्डर्स आले त्या ऑर्डर्स न फॉलो करणे इज रिकॅल्सिट्रन्स. आणि त्याच्यामुळे त्याला काय केली गेली, शिक्षा केली गेली. पॅसिव्ह वॉइस मधलं सेंटेन्स आहे, ही वॉज पनिश्ड फॉर हिज रिकॅल्सिट्रन्स म्हणजे काय, डिसओबेडियन्स जे केलेलं आहे त्याने ज्या आज्ञा पाळलेल्या नाहीयेत त्यासाठी त्याला शिक्षा केली गेली आहे. ओके, नेक्स्ट, डिसऑनेस्टी म्हणजे काय, अप्रामाणिकपणा, अप्रामाणिकता, अप्रामाणिकता. डिसऑनेस्टी, ऑनेस्टी म्हणजे काय, प्रामाणिकता. ऑब्स्टिनसी म्हणजे काय, याचे दोन सिनोनिम्स बघा, ऑब्ड्युरेट, OBDURAT, ऑब्ड्युरेट म्हणजे हट्टीपणा, आणि दुसरा आहे STUBBORN, स्टबननेस. ऑब्ड्युरेट, ऑब्स्टिनसी आणि स्टबननेस. स्टबॉन किंवा स्टबन, ऑब्ड्युरेट आणि ऑब्स्टिनेट, दीज आर सिनोनिम्स. यांचा अर्थ होतो हट्टी. रोहिणी हट्टिंगडी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द वर्ड्स हॅज द सेम मिनिंग ॲज कॅलस. कॅलस म्हणजे काय, जो फार निष्ठुर मनाचा आहे, ज्याचं मन दगडासारखं काय आहे किंवा पाषाणासारखं निष्ठुर आहे, त्याला म्हणायचं कॅलस. CALLOUS म्हणजे काय, दयाळू नसणारा. शब्द आहे आपल्याकडे अनकाइंड, बरोबर का. सुटेबल म्हणजे योग्य, त्याला मराठीमध्ये आणखी एक शब्द आहे बघा, ऍप्रोप्रिएट, इंग्लिशमध्ये APPROPRIAT, ऍप्रोप्रिएट हा एक सिनोनिम झाला. आणखी एक सिनोनिम आहे अपोजिट, OPPOSIT वाला अपोजिट नाही, कोणता, APPOSIT, अपोजिट. आले का लक्षात, ऍप्रोप्रिएट, अपोजिट, सुटेबल म्हणजे काय, योग्य. लाऊड म्हणजे मोठ्याने, जोरात. स्टोन म्हणजे काय, दगड. ओके, कॅलस दयाळू नसणारा, अनकाइंड त्यालाच आपण काय म्हणतो, ज्याला हृदय नाहीये, पाषाण हृदयी, मराठीमध्ये चांगला शब्द आहे बघा, पाषाण हृदयी. हृदयी वसंत फुलताना, ठीक आहे जाऊ द्या. पाषाण हृदयी म्हणजे काय, हार्टलेस, HEARTLESS, हार्टलेस. हार्टलेस, हर्ट नाही, हार्ट. आन्सर समजले, कॅलसचं अनकाइंड, दयाळू नसणारा. नेक्स्ट, चूज द वर्ड सिमिलर इन मिनिंग टू कॉन्टॅजियस. कॉन्टेजियस, कॉन्टेजियस म्हणजे काय, संपर्काने वाढणार, त्याला आपण सांसर्गिक म्हणतो. सांसर्गिक, काही अशा आजार असतात जे संसर्गाने वाढतात, म्हणजे काय, इन्फेक्शस. सांसर्गिक, ज्याचा संसर्ग होतो संपर्काने, म्हणून त्याला सांसर्गिक आजार असं म्हणतात, किंवा संसर्गाने होणारे आजार म्हणजे काय, कॉन्टेजियस, इन्फेक्शस. कॉन्टेम्पररी म्हणजे काय, समकालीन. वन वर्ड मध्ये आपण हा शब्द पाहिलाय, एकाच काळात असणारे, जसं मी आणि तुम्ही एकाच काळामध्ये घडतोय किंवा एकाच काळातील आहोत, राईट.
त्याला समकालीन असं म्हणायचं. कॉन्ग्रुएंट म्हणजे असणे म्हणजे काय, एकसारखा असणे, एकरूप असणे, एकरूप असणे, सारखा असणे. त्याला आणखी एक शब्द असतो आयडेंटिकल असणे. आयडेंटिकल ट्विन्स असतात एकसारखेच वगैरे, राईट, आयडेंटिकल. नेक्स्ट वर्ड आहे द वर्कर्स डिमांड एक्झॉर्बिटंट पे स्केल. वर्कर्सची डिमांड प्रचंड हाईक पाहिजे त्यांना, पे स्केल म्हणजे वाढ पाहिजे. एक्झॉर्बिटंट पे स्केल म्हणजे काय, एक्सेसिव्हली हाय, प्रचंड वाढ पाहिजे त्यांना पे स्केल मध्ये. एक्झॉर्बिटंटचा अर्थ असतो मग एक्सेसिव्हली हाय, भरपूर प्रमाणात जास्त. इम्प्रेसिव्ह म्हणजे काय, आकर्षक, मोहक. त्याचे इंग्लिश मधील सिनॉनिम्स जर सांगायचे म्हटलं तर अपिलिंग, बिविचिंग, कॅची, अल्युरिंग. ओके, हे मी थोडस कोणाला तरी असे चिपवायचे होते म्हणून ते लिहून ठेवलेले किंवा पाठ केलेले. घ्या लिहून, चला. APPEALING अपिलिंग, देन कॅची, CATCHY कॅची, ALLURING अल्युरिंग, ब्युटिफुल, इम्प्रेसिव्ह आकर्षक, मोहक, अट्रॅक्टिव्ह तर आलाच, अट्रॅक्टिव्ह पण लिहून घ्या. इम्प्रेसिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह आर सिनॉनिम्स. सॉलिड म्हणजे काय, आपण त्याला स्थायू, द्रव, वायू, स्थायू म्हणतो बघा. जो काय आहे, घन आहे. आन्सर समजलाय काय असेल, एक्झॉर्बिटंट म्हणजे काय, एक्सेसिव्हली हाय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शी वॉज नॉट अ वुमन टू मेक इडल थ्रेट्स. इडल या शब्दाचं त्यांनी सिनॉनिम विचारले. मग इडल म्हणजे काय, आपण त्याला आळशी म्हणतो किंवा जो ऍक्टिव्ह नसतो, इनऍक्टिव्ह असा शब्द आहे. ऑप्शन्स मध्ये आपल्याकडे इनऍक्टिव्ह शब्द दिलेला आहे त्यांनी. इनऍक्टिव्ह इज द करेक्ट आन्सर. ओके, इडल थ्रेट्स, थ्रेट म्हणजे काय, धमकी. इनऍक्टिव्ह, इडल म्हणजे काय, इडलचे सिनॉनिम्स लिहून घ्या. इनऍक्टिव्ह, इडल, इंडोलेंट, आणखी काय, आळशी मराठीतील शब्द. चला ठीक आहे, एवढंच, काय आणखी आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. ओके, एखादा शब्द मिस झालाय का, एखादा क्वेश्चन मिस झालाय का. मिनिंगलेस म्हणजे काय, अर्थहीन, ज्याला काही अर्थ नसतो असा. सुपरफिशियल म्हणजे काय, वरचा, वरून वरून, वरचा, वरचा आपण म्हणतो ना सुपरफिशियल. विच इज नॉट इन डेप्थ, जे खोलवर नाही किंवा खोलपर्यंत नाहीये त्याला सुपरफिशियल म्हणायचं. म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये आपलं सुपरफिशियल स्टडी काही कामाचं नसतं, आपल्याला इन डेप्थ करावं लागतं, कारण प्रश्न बऱ्याचदा कॉन्सेप्ट वरती वगैरे विचारले जातात. ओके, आणखी काय आहे मला सांगा. ओके, रिडंडंट, रिडंडंट एक शब्द दिलेला आहे. त्या रिडंडंट शब्दाचे सिनॉनिम्स लिहून घ्या किंवा मग त्या शब्दाचं एक्झॅक्ट मराठी मिनिंग काय आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा. आता रिडंडंटला एकदमच एक्झॅक्ट मराठी, आता त्याचं काय फ्रेज समजून घ्या किंवा मिनिंग समजून घ्या. जे एखाद्या ठिकाणी आवश्यक नाही, अनावश्यक आहे, म्हणजे फार महत्वाचं नाहीये, त्याच्यावरून आपण म्हणतो ना तुझ्यातून काय काम बंद पडलंय का, म्हणजे ते असेल किंवा नसेल तरी चालू शकेल. रिडंडंट जे मराठीमध्ये त्याला एक्झॅक्ट वर्ड म्हटलं तर अनावश्यक किंवा अनावश्यक असलेला, म्हणजे फार महत्वाचं नाहीये किंवा अत्यावश्यक नसलेला, अत्यावश्यक नसलेला बरं का, त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणू, अनावश्यक. रिडंडंट जे फार महत्वाचा नाहीये किंवा महत्वाचा नाही, याच्यापासून आपले काम होऊ शकेल, त्याला रिडंडंट अशा प्रकारे शब्द आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन.
द मनी वॉज स्पेंट विदाउट पार्लमेंटरी अथॉरिटी. आता अथॉरिटीचा मुख्य अर्थ काय असतो? एखाद्याचं नियंत्रण असेल, कंट्रोल असेल, राईट. पण द मनी वॉज स्पेंट विदाउट पार्लमेंटरी अथॉरिटी, आता म्हणजे काय, पार्लमेंटचं कंट्रोलच्या शिवाय खर्च केला गेला वगैरे असं नाही, असं होणार नाही. म्हणजे त्याचं मिनिंग काय होतं बघा, पार्लमेंटरी जे काही संमती आहे, पार्लमेंटरी परमिशन जे असतं, पार्लमेंटरी कन्सेंट जे आहे, आपल्याकडे एक शब्द आहे CONSENT, कन्सेंट म्हणजे काय, संमती. मग पार्लमेंटरी संमतीशिवाय पैसे खर्च केले गेले असं त्यांना म्हणायचंय. इथं कंट्रोल हा शब्द अथॉरिटी या शब्दाचा सिनोनिम होणार नाही या ठिकाणी. ओके, अथॉरिटी म्हणजे काय, एक्झॅक्ट जर शब्द पाहायचा मराठी मधला तर त्याला आपण अधिसत्ता, अधिसत्ता असा शब्द आहे बघा मराठी अथॉरिटीला. परंतु अथॉरिटी म्हणजेच काय, अधिकार, नियंत्रण. ओके, हे त्याचे अर्थ तयार होतात. मग या ठिकाणी काय येईल या सेंटेन्स मध्ये, द मनी वॉज स्पेंट विदाउट पार्लमेंटरी अथॉरिटी म्हणजे काय, पार्लमेंटरी अप्रुव्हल म्हणजे पार्लमेंटरी कन्सेंट. आले का लक्षात? आता या अथॉरिटीचा एक्झॅक्ट मिनिंग आहे या सेंटेन्स मध्ये अप्रुव्हल. अप्रुव्हल म्हणजेच काय, कन्सेंट. इन्फ्लुएन्स म्हणजे काय, प्रभाव, एखाद्या गोष्टीवर असणारा प्रभाव. चार्ज या शब्दाचा अर्थ असतो एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या पदाचा चार्ज दिला जातो, बरोबर का, म्हणजे एखादी ड्युटी दिली जाते की तुम्ही आता इथलं सह आयुक्त म्हणून सुद्धा काम बघा आणि तिकडचं अतिरिक्त आयुक्त म्हणून सुद्धा काम बघा. आले का लक्षात? अतिरिक्त चार्ज वगैरे दिला जातो, प्रभार दिला जातो, बरोबर का. प्रभार हा एक अर्थ आहे. नंबर 2, एखाद्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी फी चार्ज केली जाते, मग त्या ठिकाणी आकारली जाणारी फी हा एक चार्ज या शब्दाचा अर्थ आला. आणि या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रभार एक असेल, चार्ज हा एक शब्द असेलच. दॅट्स इट. आणखी काय आहे का? अथॉरिटी मात्र या ठिकाणी कंट्रोल या अर्थाने आलेला नाही. अथॉरिटीचा अर्थ आहे की अप्रुव्हल, पार्लमेंटरी अप्रुव्हल, पार्लमेंटरी कन्सेंट, संमती, त्या अर्थाने आलेला आहे. ओके, नेक्स्ट बघा, सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. द आयडिया हॅज डिस्टिंक्ट पॉसिबिलिटीज. आता पॉसिबिलिटीज म्हणजे काय, ही जी आयडिया आहे या आयडियाला डिस्टिंक्ट पॉसिबिलिटीज आहेत, वेगवेगळ्या काय आहेत, शक्यता आहेत, त्या घडण्याच्या शक्यता म्हणतो आपण संभाव्यता. संभाव्यता, बरोबर का, वेगवेगळ्या घडण्याच्या वेगवेगळ्या शक्यता, संभाव्यता. मग त्या अर्थाने जर पाहिलं इथं चान्सेस, घडण्याचे चान्सेस नाही. चान्सेस म्हणजे काय, आता काही चान्स आहे का, म्हणजे आता काही आपल्याला जरी शक्यता म्हणायचं असेल तरी सुद्धा आता काही तशा प्रकारे घडण्याची काय संधी आहे का, या अर्थाने चान्सेस म्हणजे काय, ऑपॉर्च्युनिटी. अल्टरनेटिव्ह, वेगवेगळे विकल्प, इथे 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, म्हणजे काय, 4 विकल्प दिलेले आहेत, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. समजलं? अल्टरनेटिव्ह 4 विकल्प, ऑप्शन्स. देन ऑड्स म्हणजे काय, थोडा विचित्रपणा किंवा विक्षिप्तता, हा एक त्याचा अर्थ आहे, विक्षिप्तता, विक्षिप्तता. प्रॉस्पेक्ट्स, द आयडिया हॅज डिस्टिंक्ट पॉसिबिलिटीज, डिस्टिंक्ट प्रॉस्पेक्ट्स, घडण्याच्या काही संभाव्यता आहेत. मग पॉसिबिलिटी या शब्दाचा काय अर्थ होईल, प्रॉस्पेक्ट्स, वेगवेगळ्या संभाव्यता, वेगवेगळ्या शक्यता. आले का लक्षात? आणखी काय आहे का? इंटरनेट इज द मोस्ट युजफुल डिव्हाइस. येस, आपण 30 वर्ड्स वगैरे घेणार होतो, सॉरी 30 क्वेश्चन्स. मग या 30 क्वेश्चन्स मध्ये बघा 30 तर वर्ड झाले, म्हणजे प्रश्नामध्ये विचारलेले, त्याच्याबरोबर असणारे 4 ऑप्शन्स. साधारणतः एका तासामध्ये या एका लेक्चरमध्ये 30 क्वेश्चन्स बरोबर आपण एक 70 to 80 वर्ड्स वगैरे सुद्धा, किती नाही म्हटलं तरी चेक करतोय, 30 चोक 120, 120 जरी नाही पकडले तरी एक 80-90 वर्ड्स वगैरे आपण समजून घेतोय बघा. ओके, नेक्स्ट, द लास्ट वर्ड असेल हा आजच्या या लेक्चर मधील,
द इंटरनेट इज द मोस्ट युजफुल डिव्हाइस टू डिसेमिनेट इन्फॉर्मेशन. इंटरनेटद्वारे इन्फॉर्मेशन काय होते, डिसेमिनेट होते, माहिती पसरते, राईट. पसरणे किंवा पसरविणे. मग डिसेमिनेट करणे म्हणजे काय, पसरविणे किंवा पसरणे. टू स्प्रेड इज द करेक्ट आन्सर. सॉरी, रेकॉर्ड तुम्हाला माहिती मिनिंग. स्प्रेड म्हणजे काय, पसरविणे किंवा पसरणे. म्हणजे डिसेमिनेट या शब्दाचं सिनोनिम काय झालं, स्प्रेड. कलेक्ट करणे म्हणजे काय, एकत्र आणणे. आणि सेव्ह करणे म्हणजे काय, जतन करणे. जतन करणे, संवर्धन करणे. या लेक्चरमध्ये आपल्याला जे काही क्वेश्चन्स पाहायचे होते 30 क्वेश्चन्स आणि त्या संबंधाने ऑप्शन सुद्धा ते आपण पाहिलेत. यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. सिनोनिमचे तुम्हाला 4 लेक्चर्स दिलेले आहेत PYQ समजून घेण्यासाठी. त्यानंतर एक्स्ट्रा जे सिनोनिम्स आहेत ते तुम्हाला सिनोनिमच्या फोल्डरमध्ये लेक्चर्स भेटून जातील. या लेक्चरमध्ये इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.